नमस्कार. मराठी कविता समूहाच्या मराठी कविता चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. 15 एप्रिल हा नागपूरच्या कविश्रेष्ठ सुरेश भटांचा स्मृती दिवस. चला मग आता सुरेश भटांच्या काही ओळी ऐकूया. प्रत्येक कवींनी सुरेश भटांच्या या दोन ओळी कायम स्मरणात ठेवण्यासारख्या आहेत. चालण्याची नको एवढी कौतुके, थांबणे अघोरी कला यार. माझा चॅनल मराठी कविता चॅनल. सुरेश भटांची गझल आहे रिक्त. उगीच बोलायचे उगीच हसायचे, उगीच बोलायचे उगीच हसायचे, उगीच कैसे तरी दिवस काढायचे. मधून जमवायचे तेच ते चेहरे, मधून जमवायचे तेच ते चेहरे, मधून वाऱ्यावरी घरच उधळायचे. चुकून आपुली कधी हाक ऐकायची, चुकून आपुली कधी हाक ऐकायची, मन पुन्हा चावरे धरून बांधायचे. रडत राखायची लोचने कोरडी, रडत राखायची लोचने कोरडी, सतत कोठे तरी भिजत धुमसायचे. उगीच शोधायचे भास विजनातले, उगीच शोधायचे भास विजनातले, अटळ आयुष्य हे टळत टाळायचे. ह्या इथे ही तृषा कधी न भागायची, ह्या इथे ही तृषा कधी न भागायची, मीच पेल्यातून रिक्त सांडायचे, मीच पेल्यातून रिक्त सांडायचे. आपल्या सर्वांचं मराठी कविता चॅनल. सुरेश भटांच्या वेळच्या विदर्भाचं वर्णन करणारी एक कविता आहे बरं का, आणि ती मला खरंच मनापासून आवडते. त्यातल्या काही ओळी मी सांगते. त्याच्यासारखा विदर्भ व्हायला हवा आहे हो, आणि मला वाटतं होईल सुद्धा. त्या ओळी अशा. माझ्या वराडा देशात गावागावाले संतरा, माझ्या वराडा देशात गावागावाले संतरा, राघू नभीचे बोलती येथे राजे हो उत्तरा. आणि पुढे असं ते म्हणतात, माझ्या वराडा देशात रंगे बंगाल्याचं पानं, माझ्या वराडा देशात रंगे बंगाल्याचं पानं, चुना लावते लक्ष्मी हात लावी नारायण. एल्गार. अद्यापही सूर्याला माझा सराव नाही, अद्यापही पुरेसा हा खोल भाव नाही. येथे पिसून माझे काळीज बैसलो मी, आता भल्या भल्यांच्या हातात डाव नाही. हसताना प्राण गेला, हसताना प्राण गेला, का तुला आले रडे. हसताना प्राण गेला, का तुला आले रडे. हे पहा हे लोक सारे कोरडेच्या कोरडे. हसताना प्राण गेला, का तुला आले रडे. का अशी मागूनही ढाळशी तू आसवे. का अशी मागूनही ढाळशी तू आसवे. संपलो केव्हाच मी त्या तुझ्या स्वप्नांसवे. तारका नाही न आता खूण माझी सापडे. हे पहा हे लोक सारे कोरडेच्या कोरडे. हसताना प्राण गेला, का तुला आले रडे.
नमस्कार रसिक हो. मराठी कविता समूहावरच्या ताज्या घडामोडी. 8 एप्रिलला अहम ब्रह्मास्मींचा स्मृतिदिन होता. या निमित्ताने कविता एक अनुवाद अनेक मध्ये गुलजारांची कविता एक देण्यात आली. पंचमदा गेल्यानंतर गुलजारांनी ही कविता लिहिली होती. 11 एप्रिल पासून या कवितेचे 8 अनुवाद आलेले आहेत. 11 एप्रिललाच लिहा ओळीवर कविता भाग 66 मध्ये मोडीत काढले मी आयुष्य आज माझे ही ओळ देण्यात आली. आतापर्यंत 12 कविता आलेल्या आहेत. मराठी कविता समूहाचे सक्रिय सभासद प्राध्यापक सुनील जोशी यांच्या व्यक्त मी अव्यक्त मी काव्यसंग्रहाचे नुकतेच 9 एप्रिलला प्रकाशन झाले. मे 1ला नाशिकला काव्य मेळावा साजरा होतोय. या काव्य मेळाव्याला कविता समूहाचे संचालक आकाश बिरारी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या काव्य मेळाव्याचा आनंद ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी धाग्यावर जाऊन आपली नोंद करावी.